श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वागत आहे आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून. आपण अनेक ज्या काही सेवा करतो, काहींना खूप सेवा करून काहीही अनुभव येत नाही किंवा असं वाटतं त्याचं फळ मिळत नाही. खूप कष्ट आहे जीवनामध्ये, घोर कष्ट आहेत. त्यासाठी आज मी आपणा सर्वांना एक स्तोत्र सांगणार आहे. हे स्तोत्र आपण कोणत्या परिस्थितीत, कोणत्या अडचणीत पठण करायचं आहे, याचे नियम काय आहेत आणि हे स्तोत्र पठण केव्हा करायचं, वेळ कोणती, याबद्दल संपूर्ण माहिती. तर हे घोर कष्ट उद्धारण स्तोत्र असं या स्तोत्राचं नाव आहे. हे दत्त संप्रदायात सर्वात प्रभावी स्तोत्र आणि षडमासात फल देणारं असं स्तोत्र मानलं जातं. हे स्तोत्र टेंबे स्वामी वासुदेवानंद सरस्वती हे त्यांचं नाव होतं. त्यांनी दत्त संप्रदायाचा जो प्रसार केला तो दत्त भक्तीमध्ये कोणीही केलेला नाही. अगदी उच्च कोटीचे दत्त भक्त वासुदेवानंद सरस्वती त्यांनी हे घोर कष्ट उद्धारण स्तोत्र लिहिलेलं आहे. या स्तोत्राचं नावच आहे घोर कष्ट उद्धारण स्तोत्र. घोर म्हणजे अत्यंत कठीण, संकटे, कष्ट निवारणासाठी या स्तोत्राचं पठण केलं जातं. कोणत्या समस्येमध्ये तुम्ही या स्तोत्राचं पठण करू शकता? तर आपल्या घरात आजारपण आहे, अखंड आजारपण चालू आहे, कोणाचं ना कोणाचं व्यक्तीचा आजारपण आहे. त्यानंतर आपल्या घरातील एखादी प्रिय व्यक्ती रुसून किंवा काही कारणामुळं घराबाहेर निघून गेलेली आहे. घरातील मुलं ऐकत नाही आहेत, घरात जास्त वादविवाद होत आहेत, पती पत्नी क्लेश आहे, घरातील अन्नधान्य पुरत नाही आहे, पैसा आलेला, खूप पैसा येतोय पण टिकत नाही आहे, त्याला अचानक घरात आजारपण किंवा इतर गोष्टीवर तो खर्च होतोय. त्यावेळेला आपण या स्तोत्राचं पठण करू शकता. आपल्या घरात जेव्हा जेव्हा खूप दारिद्र्य येतं, म्हणजे खूप संकट येतात, त्यावेळेला आपल्याला या स्तोत्राचं पठण करायचं आहे. हे स्तोत्र स्वतः टेंबे स्वामींनी, म्हणजे ज्यांना दत्तप्रभूंचा अवतार मानलं जातं, त्यांनी लिहिलेलं आहे. ज्यांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र ज्यांनी सिद्धीस आणला ते टेंबे स्वामी. त्यांचं हे स्तोत्र आहे अत्यंत प्रभावी घोर कष्ट उद्धारण स्तोत्र. त्यात ज्या वेळेला त्यांनी प्रत्येक कडव्यात लिहिलेलं आहे घोर कष्ट उद्धारास मान नमस्ते, म्हणजे हे प्रभू दत्तप्रभू, माझ्या जीवनातील जे काही घोर कष्ट आहेत ते निवारण करण्यासाठी तुम्ही कृपया माझी मदत करा, त्यासाठी माझा तुम्हाला नमस्कार आहे, असं ह्यात त्यांनी प्रत्येक कडव्यात लिहिलेलं आहे. म्हणजे त्यांनी अत्यंत आर्ततेने दत्तप्रभूंना सांगितलेलं आहे की कुणाचंही घोर कष्ट असतील त्या निवारणासाठी प्रभू आपण नक्कीच या, असं हे स्तोत्र आहे. आता हे स्तोत्र आपण पठण केव्हा करायचं? तुम्ही जेव्हा वेळ मिळेल, आपण कामातून रिलॅक्स झाल्यानंतर आपल्याला 5-10 मिनटं मिळाले तरीही आपण या स्तोत्राचं पठण करू शकता. महिलांनी फक्त 4 दिवस सोडून नंतर आपण 5व्या दिवसापासून पठण केलं तरी चालतं. तुम्ही संकल्प करून ठराविक सेवा, म्हणजे ठराविक त्याचं आवर्तन करायचं असं जर ठरवलं तर नक्की ही सेवा आपल्याकडून होते. आणि स्तोत्र फार मोठं नाही, 1 ते 1.25 मिनटात आपण हे स्तोत्र पठण करू शकतो. इतकं छोटंसं हे स्तोत्र आहे, पण ते छोटं जरी असलं तरी त्याची महती खूप आहे. आता संकल्प कसा करायचा? तर संकल्प का करायचा हेही, कारण संकल्प विना सिद्धी नाही. तुम्ही संकल्प केलात म्हणजे तुम्ही आवर्जून ती सेवा करता. कारण आपण एकदा संकल्प केला की आपल्याला माहीत असतं संकल्प पूर्ण होईपर्यंत ठराविक सेवा आपल्याला पूर्ण करायची आहे. ते आपण एक जबाबदारी म्हणूनही आणि आपला जास्त विश्वास म्हणूनही आपण ती सेवा पूर्ण करतो. संकल्प कोणाला माहीत नसेल कसा करायचा, तर हातात तुम्ही अष्टगंध मिश्रित पाणी घेऊन तुमची इच्छा दत्तप्रभूंना आर्त भावनेने सांगायची आहे. आपली सर्व इच्छा सांगून आपलं कुळ, गोत्र आणि आपल्या नावाचा उच्चार करून आपले ग्रामदैवत, इष्टदैवत, कुलदैवत यांना स्मरून तुम्हाला ते हातातलं पाणी तामणात टाकायचं आहे, नंतर वृक्षाला घालायचं आहे. असं करून तुम्हाला साधा सोपा संकल्प करायचा आहे आणि नंतर तुम्हाला या स्तोत्राला पठण करायला सुरुवात करायची आहे. शक्यतो हे स्तोत्र संध्याकाळी पठण केलं तर खूप चांगलं. आपण झोपण्याच्या वेळेच्या आधी हे स्तोत्र पठण करून नंतर जरी आपण झोपलो तरी पण ज्या वेळेला आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये, म्हणजे झोपण्याच्या वेळी तुम्ही जो काही विचार करता तो तुमचा विचार रात्रभर तुमच्या माइंडमध्ये कार्यरत होत असतो.
आणि नंतर तो तुम्हाला इफेक्ट देतो. म्हणून हे स्तोत्र शक्यतो आपण झोपायच्या आधी पठण करायचं आहे आणि ते आपल्या माइंडमध्ये म्हणजे तुमच्या मेंदूमध्ये हे स्तोत्र ऑटोमॅटिक चालू राहतं. म्हणून तुम्ही हे शक्यतो झोपण्याच्या वेळेला पठण करा. म्हणजे रात्रभर ते शब्द उच्चार तुमच्या मनामध्ये अंतर्मनामध्ये चालू असतात आणि ते कार्य खूप जास्त प्रकारे करतात. आता यात नियम कोणताही नाही, कारण नियम खूप असले ना की आपण भक्तीकडे ओढल्या जात नाही. आपण आधी नियम बघतो, किती खडतर नियम आहेत याचे. तर नियम असा कोणताही नाही याला. फक्त दीप प्रज्वलित करून संकल्प करून आवर्तन करा आणि नॉनव्हेज फक्त खाऊ नका. कारण दत्त संप्रदायामध्ये दत्त भक्तीमध्ये नॉनव्हेज म्हणजे मांसाहाराला सक्त मनाई आहे. फक्त तुम्ही जोपर्यंत आवर्तन करता तोपर्यंत खाऊ नका. आपले जितके आवर्तन तुमचा जितका संकल्प असेल त्या दिवसापुरतं तरी आपण आपल्या घरामध्ये बनवू नका आणि बाहेरही कुठे खाऊ नका. एवढंच फक्त ते पथ्य पाळा. इतर याला कोणताही नियम नाही. वस्त्र कोणतंही घाला. फक्त बसण्यासाठी फरचीवर बसू नका. आसन घेऊन बसा आणि आपल्या मंत्र जेवढ्या वेळेला आपल्याला हा स्तोत्र पठण करायचा आहे तेवढ्या वेळेला पठण करा. शक्यतो 11-21 वेळा पठण करा. कारण हे छोटं स्तोत्र आहे. आपण खूप आवर्तन याची करू शकतो. फक्त मन एकाग्र करायचं आहे आणि दत्त महाराजांना प्रार्थना करायची आहे की मी जे काही कार्यासाठी हे स्तोत्र पठण करत आहे ते पूर्ण केल्यानंतर आपण यासाठी काही उद्यापन नाही किंवा कोणताही नियम नाही. कुणीही हे स्तोत्र केव्हाही पठण करू शकता. अगदी तुम्ही आपल्या घरात दिवा लावून कुठेही बसून किंवा घरात दिवा लावायचा. स्तोत्र जर पाठ असेल तर आपण स्वयंपाक करताना महिला कोणतंही काम करताना जरी आपण ह्या स्तोत्राचं पठण केलं तरीही चालतं. एका जागी बसायला वेळ नसेल तरीही चालतं. पण सेवा करणं महत्त्वाचं आहे. सेवा करून रिझल्ट पाहणं महत्त्वाचं आहे. सेवेने फळ मिळत नाही किंवा आम्ही सेवा करून काहीच फळ मिळत नाही असं म्हणण्यापेक्षा सेवा करून बघून त्याचं काय फळ मिळतं हे महत्त्वाचं आहे. सेवा करत राहिल्यानंतर आपल्याला जशा आपल्या सेवा वाढतात तसा आपल्याला त्याचा अनुभव चांगला येतो. 1 किंवा 2 दिवसात आपल्याला लगेच अनुभव येईल असं नाही, पण कमीत कमी माणसाचं मन शांत होतं. त्याचं मन जर अस्थिर असेल घरातील खूप वाईट वातावरणामुळे तर त्याचं मन शांत होतं 1 किंवा 2 दिवसात तुम्ही आवर्तन केल्यानंतर. आणि हळूहळू तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळतं. त्यामुळे आपण स्तोत्र पठण करून बघा. अत्यंत प्रभावी असं हे घोर कष्ट उद्धारण स्तोत्र आहे. ते तुम्ही नक्की पठण करा. ज्यांना माहीत नसेल हे स्तोत्र तर गुरुचरित्राचा जो 14वा आणि 18वा अध्यायाचं जे छोटं पुस्तक येतं त्याच्या पाठीमागे हा मंत्र दिलेला आहे. काही गुरुचरित्र ग्रंथाच्या म्हणजे जे मोठे गुरुचरित्र आहे दिंडोरी प्रणीतच्या नाही सांगता येणार, पण दुसरे जे काही गुरुचरित्राचे काही ग्रंथ आहेत त्याच्या पाठीमागे हे स्तोत्र दिलेलं असतं. तर नक्की हे स्तोत्र पठण करा. ज्यांना माहीत नसेल त्यांनी कमेंट करून सांगा. तसं मग नसेल माहीत तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे स्तोत्र लिहून देईन. पण प्रत्येकाने सेवा करावी अशी ही साधी आणि सोपी सेवा आहे. दत्त महाराजांची सेवा दत्तप्रभू हे आपल्या गुरु संप्रदायातले गुरु परंपरेतले प्रथम मानले जातात. विष्णू भगवानांचे त्रिमूर्तीचा अवतार मानले जातात. तेव्हा त्यांची सेवा म्हणजे त्रिदेवांची सेवा केल्या समान आहे आणि फलही तसंच आहे. स्वामी महाराज म्हणजेच दत्त महाराज, दत्त महाराज म्हणजे स्वामी महाराज. तेव्हा सेवा कोणत्याही देवाची करा. आपल्या इष्टदेवतेलाच ती सेवा अर्पण होते. तेव्हा सेवा नक्की करा आणि अनुभव घेऊन बघा. काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि ह्या स्तोत्राचं पठण नक्की करून बघा. ज्यांना अजिबातच वेळ नाही आहे त्यांनी कमीत कमी एकदा तरी या स्तोत्राचं पठण नक्की करा. असं हे घोर कष्ट उद्धारण स्तोत्र नक्की आपण पठण करून अनुभव घ्या ही सर्वांना विनंती. ज्यांना जो प्रश्न असेल ना तो प्रश्न सुटल्याशिवाय तुमचा 6 महिन्यात राहणार नाही. आपण सेवा फक्त कंटिन्यू करायची आहे, गॅपमध्ये पाडायचं नाही आणि सेवामध्येच अर्धवट कितीही संकट आलं तरी सोडून द्यायची नाही. कधी कधी सेवा करताना खूप संकट येतात कारण देवही आपली परीक्षा बघत असतो की सेवा आपल्याकडून पूर्ण होते की नाही. तेव्हा आपणही सेवा पूर्ण करायची आणि फळ नंतर बघायचं. तुम्हाला ज्या इच्छेसाठी केलं ना ती इच्छा नक्की पूर्ण होईल. तर नक्की सेवा करा. काही प्रश्न असल्यास विचारा. आपला आजचा दिवस आनंदात आणि स्वामीमय जावो हीच महाराजांचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. धन्यवाद.